नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरीज कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। तर आज आपण ओल्या लाल मिरचीपासून चटणी बनवणार आहोत, उपवासाची आणि बिना उपवासाची। चला तर मग सुरुवात करूया। ही चटणी उपवासाची आहे आणि ही चटणी बिना उपवासाची आहे। तर नॉर्मली काय असतं, ह्या सीझनमध्येच ह्या ओल्या लाल मिरच्या मिळतात, तर तेव्हाच आपल्याला ही चटणी बनवता येते। एरवी ह्या मिरच्या खूप रेअरली भेटतात, तर त्यामुळे तुम्हाला जर मार्केटमध्ये ओल्या लाल मिरच्या मिळाल्या तर तुम्ही देखील नक्की घरी आणा आणि ह्या प्रकारची चटणी बनवा। ही आरामात 5 ते 6 महिने टिकते। तर तुम्ही बघू शकता, दिसायला देखील एकदम मस्त अशी टेम्पटिंग दिसते। तर तुम्हाला देखील ही खाण्याची इच्छा नक्कीच होत असेल, कारण ही चटणी बघितल्या तोंडाला पाणी सुटतं आणि ही बिना उपवासाची चटणी तर खायला अगदी भन्नाट लागते। तर सर्वात आधी मी 1/2 किलो मिरच्या आणल्यात, स्वच्छ धुवून पुसून घेतल्यात आणि याचे देठ काढून घेतलेले आहे। तर मी याचे 2 भाग करून घेतलेले आहे। थोड्या मिरच्यांचा ठेचा किंवा चटणी मी उपवासासाठी करणार आहे, तर सर्वात आधी मी ती करून घेते आणि त्यानंतर आपण बिना उपवासाची चटणी किंवा ठेचा बनवणार आहोत। तर मिरच्या परतून वगैरे घेण्याची अजिबात गरज नाही आहे। तर जेवढा मिरच्याचा ठेचा किंवा चटणी बनवायची, मिक्सरच्या जारमध्ये घालून घ्यायचं आणि याला पाणी न घालता बारीक वाटून घ्यायचं। तर ह्या पद्धतीने आपण याला बारीक करून घेतलेलं आहे। ह्या पहिल्याच राऊंडमध्ये खूप बारीक होणार नाही आहे। आता याच्यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ। तर ह्या चटणी किंवा ठेच्याला मीठ कमी होता कामा नये। मीठ जर कमी झालं तर लगेच खराब होऊ शकतो आणि मी साधारणपणे अर्ध्या लिंबाचा रस घालून घेतलेला आहे। लिंबामुळे याचं तिखट जरा कमी होतं, मुरायला मदत होते आणि टिकायला देखील लिंबू प्रिझर्वेटिव्ह म्हणून काम करतं। तर आता हे सगळं साहित्य परत एकदा मिक्सरला छान बारीक करून घ्यायचं आहे आणि हा ठेचा काचेच्या बरणीमध्येच ठेवायचा आहे, म्हणजे हा टिकतो। तर ही चटणी बनवून तयार आहे। आता याला मी एका काचेच्या बाउलमध्ये काढून घेते। ह्यापेक्षा जास्त बारीक हा होत नाही। बिना उपवासाचा असतो तर त्याच्यामध्ये लसूण किंवा लिंबाचा रस जास्ती नसतो, त्यामुळे हा खूप जास्त बारीक होत नाही आणि आपल्याला याच्यामध्ये पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे। तर हा आता मी साईडला ठेवते। आता बिना उपवासाची चटणी किंवा ठेचा आपण करून घेतोय। तर ह्याच मिक्सरच्या जारमध्ये सर्वात आधी मी अर्धी वाटी लसूण घेतलेला आहे। जेवढा जास्त लसूण असेल तेवढी चटणी छान लागते। चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि थोडंसं जिरं घालायचं आहे। आता हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे सगळं। याची बारीक पेस्ट करायची। लसूण आणि मिरची सोबत घातली तर लसूण लवकर बारीक होत नाही। आता ह्या पद्धतीने ह्या लसणाला बारीक वाटून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण मिरच्या घालून घेणार आहोत। तर दिसायला जरी खूप दिसत असल्या तरी ह्या ऑटोमॅटिक मिक्सरच्या छोट्या जारमध्ये बारीक होतात। तर आधी मी अर्ध्या मिरच्या घातलेल्या आहेत, ह्या अर्ध्या मिरच्या बारीक करून घ्यायच्यात। नंतर याला चमच्याच्या सहाय्याने परत एकदा थोडंसं खालीवर करून घ्यायचं आहे आणि मग उरलेल्या मिरच्या आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत। तुम्ही मोठ्या मिक्सरच्या जारचा वापर देखील करू शकता। तर ह्या पद्धतीने चमच्याने खालीवर केल्याच्या नंतर लिंबाचा रस घालायचा आहे आणि हे जे मिश्रण आहे हे सगळं वाटून घ्यायचं आहे। तर ह्या पद्धतीने आपण याला बारीक करून घेणार आहोत। तर तुम्ही बघू शकता, लिंबाचा रस घातल्यामुळे चटणी छान बारीक वाटल्या गेलेली आहे। साधारणपणे मी एवढ्या मिरच्यासाठी एका लिंबाचा रस घातलेला आहे। लिंबामुळे चटणी लवकर खराब होत नाही, मुरायला मदत होते आणि तिखटपणाही कमी होतो। तर ही जी चटणी आहे तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा बाजरीच्या भाकरीसोबत किंवा अगदी पोळीसोबतही खाऊ शकता। खायला एकदम भन्नाट लागतो। तुमच्या तोंडाची चव जर गेली असेल तर ही चटणी वापस आणते। आता मी जिरं मोहरीची फोडणी करून घेतलेली आहे, थोडासा हिंग घातलेला आहे आणि ही फोडणी आपण ह्या चटणीमध्ये घालून घेतोय। फोडणी घातल्यामुळे काय होतं, चटणी लवकर खराब होत नाही आणि तसंही मी आधी सांगितल्याप्रमाणे ही चटणी 6 महिने आरामात टिकते। आता ही फोडणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि थंड झाल्यानंतर याला एका काचेच्या छोट्या डब्बीमध्ये किंवा बरणीमध्ये स्टोअर करून ठेवायचं।
तर फ्रीजमध्ये तुम्ही ही चटणी स्टोअर करून ठेवू शकता, ज्यामुळे ही लवकर खराब होणार नाही। तर मैत्रिणींनो, झणझणीत ओल्या लाल मिरच्याची चटणी नक्की ट्राय करा। कशी वाटली ते कमेंट करून सांगा। उपवासाची आणि बिना उपवासाची दोन्ही चटणी आपण बनवलेल्या आहेत। तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगा। आवडत असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत खूप खूप धन्यवाद।